नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडक्या बहिणी, आता ई-KYC करण्याच्या भरपूर बहिणी बाकी आहेत. म्हणजे आता काही महिला अशा होत्या की त्यांच्याकडे कागदपत्र नव्हते. काही महिला अशा होत्या की त्यांच्याकडे म्हणजे आधार म्हणजे वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड नव्हतं सेकंड OTPसाठी ई-KYC करताना. काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या एकल आहेत, निराधार आहेत, विधवा आहे, परित्यक्त्या आहेत. तर अशा भरपूर लाडक्या बहिणी आहेत की त्यांची ई-KYC राहिलेली आहे. परंतु आता सरकारने ही जी वेबसाईट सुरू केलेली आहे पुन्हा, तर या वेबसाईटमध्ये कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींनी ई-KYC करायची आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ई-KYC करताना अशा पद्धतीने मी तुम्हाला थंबनेलवर जो दाखवत आहे अशा पद्धतीने एरर येत आहे. तर असा एरर आल्यानंतर काय तुम्हाला संदेश देत आहे आपले महाराष्ट्र शासन आणि लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये सर्व बघणार आहोत. आणि जानेवारीचा 19वा हप्ता अपडेट हेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्व लाडक्या बहिणी बघा, मला माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना आणि माझ्या सगळ्या ऑडियन्सला, माझ्या सगळे सबस्क्रायबर्स आणि माझी संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला एक विनंती करायची आहे. काय होतं आहे माहिती का, थोडंसं माझं स्केड्यूलमध्ये थोडंसं हे होतं आहे. जसं की माझा 12:05 व्हिडिओ येणार असतो तो थोडासा 12:15 12:30 होऊन जातात. तर तेवढं तुम्ही मला समजून घ्या. असं पुन्हा नाही होणार. थोडंसं मला 1-2-4 दिवस फक्त समजून घ्या. आणि दररोजची माझी व्हिडिओची वेळ आहे दुपारी 12:05, संध्याकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता असे आपल्या चॅनलवर मोठे व्हिडिओचे हे टायमिंग आहे. तर तेवढं मात्र तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणींनी मला कोऑपरेट करा, एवढीच तुम्हाला प्रेमाने विनंती करत आहे. वेबसाईटवर आता हे नवीन अपडेट आलेलं आहे. आता ई-KYCची नवीन सरकारने पुन्हा एकदा ही वेबसाईट सुरू केलेली आहे. आता लाडक्या बहिणींना लवकर सर्व ई-KYC पूर्ण करायला पाहिजे सगळ्या लाडक्या बहिणींनी. परंतु एक मात्र महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्ही आता ई-KYC करताना तुम्हाला चूक करायची नाही. तुम्ही व्यवस्थित सगळं आधी समजून घ्या आणि मग नंतर तुम्ही ई-KYC करा. तुम्हाला काही जर नाही कळालं तर आठवणीने कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला तुमच्या सर्व कमेंट्सला उत्तरे देते. लाडक्या बहिणी बघा, पूर्वीसारखं आता ही जी वेबसाईट आहे बघा, तुम्हाला दिसत असेल बघा. मागच्या वेळेला मी तुम्हाला दाखवलं होतं की आपण जेव्हा वेबसाईटवर जायचो तेव्हा हे असं काहीही ओपन व्हायचं नाही. परंतु आता सरकारने पुन्हा ई-KYCची वेबसाईट ही लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेली आहे. इथे काय म्हटलंय सरकारने, इथे सूचना दिलेली आहे, ही ई-KYCची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-KYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. आता लाडक्या बहिणी बघा, आपण इथे टच करायचं आहे. तिथे आपल्याला टच केल्यानंतर इथे विचारत आहे बघा, ही वेबसाईट सुरू झालेली आहे. आता इथे काय आहे, ई-KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. इथे काय आहे, लाभार्थी आधार क्रमांक. आता तुम्हाला इथे तुमचा आधार क्रमांक भरायचा आहे. इथे मी आधार क्रमांक भरत आहे. आधार क्रमांक इथे मी भरून घेते. आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथे काय कॅप्चा कोड भरायचा आहे बघा. हा इथे कॅप्चा दिलेला आहे. कॅप्चा इथे आपण भरूया. हा कॅप्चा भरल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे बघा. पुढे काय म्हटलेलं आहे सरकारने की इथे मी सहमत आहे. तर तुम्हाला इथे सहमती तुम्हाला ॲक्सेप्ट करायची आहे आणि इथे म्हणायचं आहे मी सहमत आहे. आता इथे मी सहमत आहे म्हटल्यानंतर इथे म्हणायचं आहे OTP पाठवा. तुम्हाला इथे OTP पाठवावर टच करायचं आहे. इथे OTP पाठवावर टच केल्यानंतर काय आलं, इथे हा आधार क्रमांक ई-KYC दुरुस्तीच्या यादीत नाही. आता बघा, ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC झालेली आहे त्या लाडक्या बहिणींना असा संदेश येईल, असा मेसेज येईल. कसा, हा आधार क्रमांक ई-KYC दुरुस्तीच्या यादीत नाही. आता तुम्ही इथे अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की
ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकलेली आहे, फक्त त्याच लाडक्या बहिणींना या वेबसाईटवर ई-केवायसी करता येणार आहे. ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालेली आहे, त्या लाडक्या बहिणी या वेबसाईटवर आता ई-केवायसी करू शकणार नाही. तर लाडक्या बहिणी बघा, आता यापुढे तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला मी लाईव्ह दाखवलेलं आहे. वेबसाईटवर जाऊन मी तुम्हाला ई-केवायसी करून दाखवलं. वेबसाईट कशी ओपन होते तेही दाखवलं आणि वेबसाईटमध्ये आपल्याला आता नवीन काय आलेला आहे संदेश, की ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकलेली आहे अशाच लाडक्या बहिणींना आता महाराष्ट्र शासनाने पुन्हा ई-केवायसी करायला संधी दिलेली आहे. म्हणजे ज्यांनी पर्याय निवडताना चूक केली होती, की ज्यांच्या कुटुंबात सरकारी कर्मचारी नाही तरी पण त्यांनी तिथे होय करून ठेवलं होतं, म्हणजे जिथे नाही हवं होतं तिथे त्यांनी होय केलं होतं, अशाच फक्त लाडक्या बहिणींसाठी ही वेबसाईट सरकारने सुरू केलेली आहे. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकलेली आहे अशाच लाडक्या बहिणी आता पुन्हा या वेबसाईटवर ई-केवायसी करू शकतात. तर लाडक्या बहिणी बघा, जेव्हा तुम्हाला ई-केवायसी करताना एरर येत आहे ना, की हा आधार क्रमांक तुमचा लाभार्थी यादीमध्ये नाही ई-केवायसी दुरुस्तीसाठी, तर असा संदेश जेव्हा तुम्हाला येतो तेव्हा तुम्ही असं समजायचं आहे की तुमची ई-केवायसी ही बरोबर आहे. तुम्ही ई-केवायसी याआधी जी तुम्ही ई-केवायसी केली आहे ती तुम्ही बरोबर केलेली आहे आणि तुमची ई-केवायसी ही सरकारपर्यंत पोहोचलेली आहे. तरीसुद्धा जर तुम्हाला हप्ते येत नसेल नोव्हेंबर आणि डिसेंबरचा, तर त्याला थोडासा वेळ लागू शकतो. तुमचा डेटा सरकारपर्यंत पोहोचायला कदाचित वेळ लागेल. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते पण येतील. लाडक्या बहिणी, आता हे जे आज जो निकाल आहे, आता जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या 7 तारखेला, त्याचा आज निकाल आहे. 9 तारीख आहे आजची 9 तारीख झाल्यानंतर उद्या सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे 3ही महिन्याचे 4,500 रुपये येतील. ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आलेला आहे त्यांना जानेवारीचा हप्ता येणार. तर लाडक्या बहिणी, काळजी करू नका. तुम्ही म्हणाल की आमचं काय, आमचं म्हणजे कोणत्या, की ज्यांच्याकडे कागदपत्र नाही आहेत त्यांची पण ई-केवायसी राहिलेली आहे, ज्या एकल आहेत, ज्या विधवा आहेत, ज्या परित्यक्त्या आहेत, ज्या निराधार आहेत, अशा लाडक्या बहिणींची सुद्धा ई-केवायसी राहिलेली आहे. परंतु आता या सगळ्या ज्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी सरकारने तुम्हाला पुन्हा ई-केवायसी करायला वेबसाईटमध्ये तरी पर्याय ठेवलेला नाही आहे. तर आपण बघूयात की तुमच्यासाठी सरकार पुन्हा काही दुसरा पर्याय आणतो का, किंवा तुम्हाला जसं की मी तुमच्यासाठी पुन्हा नवीन व्हिडिओ आणते की अशा ज्या माझ्या बहिणी आहेत की ज्या निराधार आहेत, विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत, एकल महिला आहेत, किंवा ज्यांच्याकडे काही कागदपत्र नाही, किंवा ज्यांचा घटस्फोट पण झालेला नाही आणि पती पण सांभाळत नाही, तर अशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी कशी करायची आहे आणि तुमची ई-केवायसी तुम्ही सरकारला कशी पाठवायची आणि तेव्हा मग तुम्हाला सर्व हप्ते येतील, यासाठी मी सेपरेट व्हिडिओ आणीन. तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सर्व हप्ते नियमित येतील.